अमित शहा खासदार सुनील तटकरे यांच्या सुतारवाडी येथील निवासस्थानी स्नेहभोजनासाठी येत आहेत आणि शहा यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोनही उपमुख्यमंत्री तसंच राज्य आणि केंद्रीय मंत्रिमंडळामधील मंत्री हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत। दरम्यान तटकरे यांच्या निवासस्थानी अमित शहा यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात येते आहे आणि घराबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त सुद्धा तैनात दिसतोय। देशाचे गृहमंत्री अमित शहा हे रायगडाच्या दौऱ्यावर येत आहेत आणि आज छत्रपती शिवाजी महाराजांची 325वी पुण्यतिथी आहे। त्यानिमित्ताने ते रायगड येत असल्याने व त्याच्यानंतर दुपारी 1 वाजता खासदार सुनील तटकरे यांच्या गीताबाग निवासस्थानी या ठिकाणी येते। आपण पाहू शकता माझ्या मागे या ठिकाणी संपूर्ण पोलीस फोर्स उभी केलेली आहे। एकंदरीत पाहिलं तर या ठिकाणी या गीताबाग या ठिकाणी पोलिसांचे संपूर्ण करोड बंदोबस्त केलेले आहे। त्याचबरोबर या ठिकाणी आरोग्य यंत्रणा असेल किंवा हेलिपॅड असेल किंवा त्याचबरोबर या ठिकाणी जे अधिकारी आहेत, शासकीय अधिकारी, शासकीय अधिकारी व काही कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित झालेले। त्याचबरोबर या ठिकाणी कोणत्याही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ह्या पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। त्याचबरोबर आताच आपण खासदार सुनील तटकरे यांच्याशी बातचीत केली होती आणि त्यांनी सांगितलं कालपासून जी काय वादळ उठलेलं आहे की खासदार अमित शहा या रायगडवर आल्यानंतर पालकमंत्री पदाचा तिढा सुटेल, परंतु खासदार सुनील तटकरे यांनी चक्क या भाषेत सांगितलं की हा कुठलाही राजकीय दौरा नसून हा फक्त निव्वळ स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। या ठिकाणी दोन्ही उपमुख्यमंत्री त्याचबरोबर मुख्यमंत्री हे सुद्धा या ठिकाणी येणार असल्याचे सांगण्यात आलेले आहे। पुढारी न्यूज, सागर जैन, रायगड।